लातूर जिल्ह्यात 54 सोयाबीन खरेदी केंद्र आहेत. पोर्टल आज अचानक बंद झालं आणि खरेदी जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे. मुदत ह्याची 31 तारखेला संपणार होती. त्याच्या अगोदरच खरेदी बंद झाल्या कारणानं जे मागील 4-4 दिवसापासून तिथं रांग लावून जे थांबलेले शेतकरी आहेत ते संतप्त झालेले आहेत. लातूर शहरातील जे खरेदी केंद्र आहे त्या भागातील अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत त्यांची जी वाहनं आहेत ते घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गक्रमण केलेलं आहे. आपण पाहू शकतो की खरेदी केंद्रापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अनेक ट्रॅक्टरमधून हे शेतकरी निघालेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांचं म्हणणं मांडायला. काय तुमचं मागणी आहे, काय सांगाल? अचानक सकाळी आज खरेदी केंद्र बंद पडले. शेतकऱ्यांच्या नोंदी असलेले जवळपास लातूरच्या एका खरेदी केंद्रावर 200 ते 300 ट्रॅक्टर शेतीचा शेतकऱ्यांचं सोयाबीन घेऊन उभा आहेत. तरी शेतकऱ्यांना कुठली पूर्वकल्पना न देता अचानक 8 वाजता बंद झाले म्हणून सांगतात. बरं, ज्या शेतकऱ्यांनी नोंदी केल्यात त्याच्याशिवाय माल इथं आणता येत नाही खरेदी केंद्रावरती. SMS केलेले अनेक शेतकरी अनेक म्हणजे पूर्ण शेतकरी तसे आहेत. ज्या शेतकऱ्यांना मेसेज पोचलेला आहे, SMS गेलेला आहे, त्या शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी माल आणला तर आणि अचानक आज सकाळी सांगितलं जाते की खरेदी केंद्र बंद पडले. म्हणून आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून आज आम्ही कलेक्टरच्या दारात हे सगळं सोयाबीन घेऊन जाऊ. फक्त एका खरेदी केंद्रावरचं म्हणतो. उद्यापर्यंत जर शासनानं खरेदी केंद्र डबल नाही चालू केले आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचं सोयाबीन आज महाराष्ट्रातला सगळ्यात विक्रमी सोयाबीन उत्पादन असलेला लातूर जिल्हा आहे. या जिल्ह्यात 54 खरेदी केंद्र आहेत आणि तरीही ही परिस्थिती असताना शेतकऱ्यांच्या बाजूनं सरकारनं भूमिका घेतली पाहिजे. नाही घेतली तर जिल्हाभरातले 54 खरेदी केंद्रावर जेवढे वाहनं उभे आहेत तेवढे वाहनं उद्या लातूर शहरामध्ये येतील आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उभा करू. आता आपण पाहू शकतो की लांबपर्यंत शेतकऱ्यांच्या जे आहेत वाहनं इथे निघालेली आहेत कलेक्टरांच्या कार्यालयाकडे निघण्यासाठी. आणि ही फक्त एका खरेदी केंद्रावरची वाहनं आहेत. अशी 54 खरेदी केंद्र आहेत. तिथे शेतकरी 4-4 दिवसापासून तात्काळ थांबलेला आहे. सोयाबीन खरेदी केलं जाईल, त्याचा माफ होईल यासाठी शेतकरी तात्काळ बसला होता. मात्र त्याला अचानक पोर्टल बंद झालं, खरेदी बंद झाली, टार्गेट पूर्ण झाल्या कारणानं खरेदी बंद झाली असं त्यांना कळवण्यात आलं. त्यामुळे या संतप्त शेतकऱ्यांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवलेला आहे. निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.